नमस्कार शेतकरी भावांनो. तर आज आपण बघणार आहोत एक 6 इंची मोटर आहे बोरवेल मध्ये अडकलेली. तर हे पहा, एकाने कटर जे सोडलं आहे का मेकॅनिकलनी, ते कटर सोडलंय ते खाली अडकलेलं आहे. ते वरती काही आलंच नाही, ते जागेवर लॉक झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही, मोटरची केबल पण दिसते, पाईप पण दिसते, रस्सी पण दिसते. काळ्या पाईपवरती मोटर आहे ती. तर त्या बोरवेल मध्ये आधी ब्लास्टिंग केल्यामुळं मोटर पूर्णपणे खाली गाडून गेलेली आहे. गाडून गेल्या फक्त वरतीच्या रस्सी मध्ये जे राहिलेलं आहे, जेणेकरून त्याला ते मटेरियल तोडायचं, ते मटेरियल काही ब्लास्टिंगनी तुटलेलं नाहीये. म्हणजे जेणेकरून असं होतच नाही कधी का ब्लास्टिंगनी मटेरियल 90% मटेरियल जास्त करून तुटत नाहीये. फक्त कॉलम पाईप वगैरे असं ते तुटतात. हे काळे पाईप जास्त करून तुटती नाही. तर शेतकऱ्यांनी कृपया करून असं काही उद्योग करू नये. पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ. भरपूर वेळा ते कटर लॉक झालेलं आहे जाग्यावर. ते कटर, आणि हे असं कटर सोडणं म्हणजे लय चुकीचं आहे. हे असं कटर कोणी सोडू नये, किंवा लोखंड वगैरे काय बोरवेल मध्ये कृपया करून काही सोडू नये कोणी. जेणेकरून मोटर जे पुढे काढायची जर ठरली तर तुमचे पैसे जास्त करून वेस्टेज गेले नाही पाहिजे आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे. माझं एक असं म्हणणं आहे. तुम्ही पाहू शकताय, चांगलं बोरवेल, पाणी पण भरपूर आहे बोरवेलला, फक्त ती मोटर